जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृवर्गाला चैतन्य आत्मन या चॅनेलचा नमस्कार. आपणा सर्वांचे ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात हार्दिक स्वागत. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 41वा दिवस, 10 फेब्रुवारी मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026 मंगळवार. चला तर मग आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमाला आपण सुरुवात करूया. प्रथम आपण संत शिरोमणी समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना देऊया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुतीचे वाचन करूया. ही फलश्रुती समर्थ श्री रामदास स्वामी त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील दशक प्रथम, समास प्रथम येथे वर्णन केलेले आहे. चला तर मग या फलश्रुतीचे आपण वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. इथे आचारामध्ये म्हणजे समर्थ श्री रामदास स्वामी यांना म्हणायचं आहे की जी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण पुढील ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. आज आपण दशक दुसरा म्हणजे दुसऱ्या दशकातील 8व्या समासाचे वाचन करण्यास सुरुवात करीत आहोत. 8व्या समासाचे नाव आहे सद्विद्या निरूपण. चला तर मग वाचनास सुरुवात करूया. आपल्या समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठात शेवटून
6व्या ओळीपासून श्रीराम या शब्दाने 8व्या समासाची सुरुवात होत आहे. तर तिथूनच आपण आजच्या वाचनाला सुरुवात करूया. श्रीराम. ऐका सद्विद्येची लक्षणे. परमशुद्ध सुलक्षणी विचार घेता बळेची बाणी. सद्विद्या अंगी. सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष. त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे. भाविक सात्विक प्रेमळ शांती क्षमा दयाशील लीन तत्पर केवळ अमृत वचनी. परम सुंदर आणि चतुर परम सबळ आणि धीर परम संपन्न आणि उदार अतिशयी. परम ज्ञाता आणि भक्त महापंडित आणि विरक्त महातपस्वी आणि शांत अतिशयी. वक्ता आणि नैराश्यता सर्वज्ञ आणि सादरता श्रेष्ठ आणि नम्रता सर्वत्रांसी. राजा आणि धार्मिक शूर आणि विवेक तारुण्य आणि नेमक अतिशयी. वृद्धाचारी कुळाचारी युक्ताहारी निर्विकारी धन्वंतरी परोपकारी पद्महस्ती. कार्यकर्ता निराभिमानी गायक आणि वैष्णवजनी वैभव आणि भगवत भजनी अत्यादरे. तत्वज्ञ आणि उदासीन बहुश्रुत आणि सज्जन मंत्री आणि सगुण नीतिवंत. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण ओळी क्रमांक 1 ते ओळी क्रमांक 10 यांचं वाचन केलेलं आहे. आता आपण या ओव्यांचा मराठीतील अनुवाद पाहूया. आपल्या समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 6वी ओळ 1 या अंकाने सुरू होत आहे. तर तिथूनच आपण आजच्या ओव्यांचा मराठीतील अर्थ वाचण्यास सुरुवात करूया. मागे कुविद्येची लक्षणे सांगितली, आता येथे सद्विद्येची लक्षणे सांगतो. आता अत्यंत शुद्ध व चांगली सद्विद्येची लक्षणे ऐका. यांचा विचार करता करता पुढे ती लक्षणे पुरुषाच्या ठिकाणी आपोआप उद्भवू लागतात. सद्विद्येच्या पुरुषाच्या ठिकाणी उत्तम लक्षणे अधिक असतात व त्या गुणांचे वर्णन ऐकले म्हणजे चित्तास संतोष वाटतो. सद्विद्येचा पुरुष भाविक श्रद्धाळू सत्वशील प्रेमळ तसेच शांती क्षमा व दया यांनी युक्त सर्वानुभूती लीन सत्कार्यास तत्पर अमृतासारखे मधुर भाषण करणारा असतो. अतिशय रूपवान असून बुद्धिमान चतुर परमशक्तिमान असून धिम्मा म्हणजे धीर धैर्यशाली पुष्कळ श्रीमंत असून तसाच उदार मोठा ज्ञाता असून भक्त मोठा पंडित असून वैराग्यशील मोठा तपस्वी पण अतिशय शांत वक्ता असून निर्लोभी म्हणजे आशारहित स्वतः सर्व जाणत असून दुसऱ्यांचेही आदरपूर्वक ऐकण्यास तयार सर्वज्ञ असून श्रवण तत्पर सर्व गुणांनी श्रेष्ठ पण सर्वांशी नम्रपणे वागणारा सत्ताधीश असून धर्माने वागतो शूर असून विवेकी तरुण असून अतिशय नियमबद्धतेने वागतो. येथेही आणि याचा अर्थ असून असा केल्याने विशेष सौंदर्य प्रकट होते. थोडे स्पष्टीकरण करू. जगात बहुधा ज्ञान आणि भक्ती यांचे साहचर्य क्वचित दिसते. ज्ञाता असेल तर भक्त नसतो. तो भक्तीला एक प्रकारचे खूळ समजतो व भक्त हा ज्ञान आणि ज्ञानाहंकार एकच समजून ज्ञानाची हेळना करतो. पण सद्विद्येचा पुरुष ज्ञान आणि भक्ती यांचे वर्म समजत असल्यामुळे ज्ञाता असतो व भक्तही असतो. त्याच्या ठिकाणी ज्ञान आणि भक्ती एक रूपाने नांदतात. हे वर्म ज्ञाता आणि भक्त या पदांत आहे. असाच प्रकार तपस्वी आणि शांत या पदांचा आहे. तपस्वी बहुधा रागीट असतो व जगाच्या ठोकरा खाऊन चेचट बनलेला पुरुष
बाह्यतः तरी शांत असतो पण तपस्वी नसतो. म्हणून तपस्वी असून शांत या पदात दुहेरी सौंदर्य आहे. आणखी एक उदाहरण पाहू. पंडित आणि विरक्त किंवा वक्ता आणि आशारहित. पंडित आणि वक्ता हे बहुधा धन मानाचे लोभी असतात व विरक्त आणि आशारहित पुरुष हे पंडित आणि वक्ते असतातच असा नियम नाही. म्हणून पांडित्य आणि वैराग्य किंवा वक्तृत्व आणि नैराश्य या उभय गुणांचे एकीकरण अत्यंत गौरवास्पद होय. बाकीची पदेही याच तऱ्हेने लावावी. वाडवडिलांच्या श्रेष्ठांच्या रीती पाळणारा, कुळाचार सांभाळणारा, परमार्थास सहाय्यभूत होईल अशा बेताचा आहार करणारा, शुद्ध विकार रहित अंतःकरणाचा, अत्यंत कुशल वैद्य धन्वंतरी असून वैद्यकशास्त्राचा उपयोग परोपकारार्थ करणारा म्हणून तो यशस्वी परोपकारी व यशस्वी गुणाचा पद्म असती. कार्य करणारा पण निरभिमानी, गवई गवई आणि भगवत भक्त, वैभव पुष्कळ असून देवाच्या भजनी आदर, संपन्न असून भक्त, तत्ववेत्ता असून अनासक्त, बहुश्रुत असून सज्जन, कोणाचे न्यून न पाहणारा, कारभारी मंत्री असून सद्गुणी वा नीतिमान. जय जय रघुवीर समर्थ. अशा रीतीने समर्थ श्री रामदास स्वामी आपल्याला सद्विद्येची लक्षणे सांगत आहेत. पुढील ओव्यात ती आपण पुढच्या भागात पाहूया. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा आभार. भेटू पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.